मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुडकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागृती या सदराखाली. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेमधल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काल दिवसभर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. घमासान सुरू आहे अशा प्रकारचं चित्र रंगवलं गेलं. नाना पटोलेच्या विरुद्ध आपले संजय राऊत शिवसेनेचे ज्यांनी आपापल्या तोफा डागल्या, लढाई सुरू होती असं चित्र होतं. पण मग काल दिल्लीला मीटिंग झाली, काँग्रेस हायकमांडची मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मग काँग्रेस हायकमांडनं असा निर्णय घेतला की नाना पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात यांना चर्चेसाठी जबाबदारी द्यावी. नाना पटोलेंच्यावरती संजय राऊत यांचा राग होता, शिवसेनेचा राग होता. अर्थात ही शिवसेनेची स्टाईल आहे आणि याचं कारण असं की शिवसेनेला अजून ते जुने दिवस विसरलेले नाही आहेत. शिवसेनेला हे समजून नाही राहिलं आहे की आधी तुमच्यासोबत BJP होती आणि BJP बाकी आतून काही काड्या करत असली तरी वरून मात्र तुम्हाला ते झुकतं माप देण्याचा प्रयत्न करायची आणि BJP त्या बाबतीमध्ये आहेच, ते म्हणजे कुटील कारस्थानी आहे. काँग्रेसचं तसं नाही आहे. काही नेते कुटील असू शकतात पण तरी काँग्रेस सरसकट पाहिली तर थोडीशी ट्रान्सपरन्सी ठेवून काम करणारी आहे, म्हणजे बऱ्यापैकी स्वच्छ मनानं काम करणारी आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा थोडेसे डावपेच चालतात पण काँग्रेसवाले तसे खुल्या मनाचे आहेत, याबद्दल वाद नाही. राहुल गांधींचं नेतृत्व पुन्हा तसंच आहे, त्यामुळेही पुन्हा वाद नाही. पण मग काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये असं वाद होण्याचं कारण काय, तर त्याची कारणं काही अशी आहेत की मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स तितका चांगला नव्हता, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, आणि त्यामुळे काँग्रेसचं म्हणणं की आम्हाला जास्तीत जास्त जागा पाहिजे, कारण त्यांचा काँग्रेसचा परफॉर्मन्स एकदम 1 वरून 14वरती गेल्या. 13 त्यांच्या स्वतःच्या आणि 1 पुन्हा जी शिवसेनेच्या हट्टामुळे गेली नाही तर ती सुद्धा काँग्रेसची होती. पण त्या ठिकाणी अपक्ष आले, म्हणजे लॉस झाला नाही आणि तो अपक्ष खासदार काँग्रेसकडे पुन्हा जॉईन झाला. त्याच्यामुळे त्यांच्या 14 जागा आहेत, त्यांनी 14 जिंकल्या असं म्हणता येईल, 17पैकी 14 वगैरे काहीतरी. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधली विधानसभा पुन्हा भाजपाच्या तावडीत जाऊ नये याच्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादींचा प्रयत्न सुरू आहे आणि शिवसेनेचाही प्रयत्न तसा आहे. त्यांनाही काही सरकार जावं असं वाटणार नाही, कारण त्यामध्ये त्यांचाही फायदा नाही. पण तरीसुद्धा शिवसेनेला असं वाटतं की आमचा मुख्यमंत्री व्हावा आणि त्यासाठी जास्तीत जास्त जागा आमच्या वाट्याला याव्या. आधी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार जाहीर करा, उमेदवार जाहीर करा म्हणूनही शिवसेनेनं आधी जरा थोडासा आग्रह धरून पाहिला, पण काँग्रेस बदली नाही. राष्ट्रवादीनेही ती काही तयारी दाखवली नाही आणि ते त्यांच्या आधीच्या परंपरेला ते साजेसंसुद्धा नाही. त्यामुळे शिवसेनेला मूग घेऊन बसावं लागलं आणि त्यामुळे आता त्यांनी नवा डाव म्हणा किंवा नवी खेळी अशी केली की बाबा आम्हाला जास्तीत जास्त जागा द्या. आता यामध्ये जो वाद सुरू आहे त्या प्रमुख जागा ज्या आहेत, म्हणजे मुख्य बाकीच्या ठिकाणी 1-2 जागा असतील, पण विदर्भातल्या 12 जागा आहेत की ज्या जागांच्यावरती काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहेत. वाद म्हणजे ठीक आहे की बाबा दावे प्रतिदावे आणि आपापलं घोडं पुढे दामटणं, आता त्याला वाद म्हणा, झगडे म्हणा किंवा काही म्हणा, हे बार्गेनिंग चालते. पण महाविकास आघाडी काही फुटणार नाही, ते एकत्र लढतील. मात्र शिवसेनेच्या काही स्टेटमेंट्समुळे किंवा काही त्यांच्या चालीमुळे त्यांच्याबद्दल संशय निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. पूर्वी ज्याप्रमाणे लोक त्यांच्यावर प्रेम करायचे तेवढ्या कदाचित ते मतामध्ये आता त्यांची नाराजी परिवर्तित होणार नाही, हे मान्य आहे. कदाचित जसे आधी मतदान केलं त्याच पद्धतीनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीनं दलित मुस्लिम समाज शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला म्हणजे महाविकास आघाडीला मतदान करेल, कारण त्यांचा शत्रू भाजप आहे, त्यांचा शत्रू मोदी आणि शहा आहे, त्यांचा शत्रू ही फडणवीसांची विकृती आहे. आणि त्यामुळे देशाचं जे वाटोळं झालं, न्यायव्यवस्थेमधले चंद्रचूड जे होते त्यांनीसुद्धा किती काय खाल्लं, काही ठिकाणी किती माती खाल्ली आणि किती इमानदारीनं शपथा खाल्ल्या, हे जरा आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या व्यवस्था उद्ध्वस्त झालेल्या असताना, म्हणजे पूर्ण अतिरेकी राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीच्या हातामध्ये सगळ्या यंत्रणा गेलेल्या असताना आणि देशामध्ये संपूर्ण देशी तालिबानी अशी व्यवस्था प्रस्थापित होत असताना महाराष्ट्र या लांडग्यांच्या तावडीतून वाचवला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, अशा प्रकारची जनतेची भावना आहे. दलित मुस्लिम समाजाची भावना आहे, OBC समाजाची भावना आहे. त्यामध्ये जे दलाल असतील, जे विकले गेलेले असतील किंवा ज्यांना देशाशी काही देणं घेणं नाही किंवा कुणाचे तरी फितूर असतील,
ते लोक जर सोडले तर मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची भावना भाजपाच्या विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे या आघाडीमध्ये फाटफूट होईल अशी काही अपेक्षा करू नये. होणार नाही. छोट्या मोठ्या बातम्या येत राहतील, ते चालत राहते, ते काही फारसं महत्त्वाचं नाही. ह्या खटपटी चालत असतात किंवा कधीकधी कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांचं मन सांभाळण्यासाठी सुद्धा काही वादावादी केली जाते. मुद्दाम बातम्या तशा येतात पेपरमध्ये आणि मग कार्यकर्त्यांना समाधान असं असते की चला आमचे नेते आमच्यासाठी भांडले अखेरच्या क्षणापर्यंत आणि शेवटी युती तुटू नये किंवा आघाडी तुटू नये म्हणून आमच्या नेत्यांना झुकतं घ्यावं लागलं, एक पाऊल पुढे मागे घ्यावं लागलं, याचं समाधान कार्यकर्ते मानतात आणि ही रणनीती योग्य आहे. त्यात काही चूक नाही. कोणताही पक्ष हे चुकीचं करत नाही. कारण व्यापक दृष्टीनं तुम्हाला जर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर 2 पावलं मागे येण्याची किंवा 2 जागा कमी घेण्याची तयारी काँग्रेस असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो यांनी दाखवली पाहिजे. महत्त्वाचा जो वाद आहे तो एक मुद्दा असा आहे की नाना पटोले यांना खरोखर या चर्चेतून बाद केलेला आहे का किंवा नाना पटोलेंच्यावरती काँग्रेस हायकमांड नाराज आहे का, तर हे मुळीच नाही. ही गोष्ट आपण मनातून काढून टाका. मग बाळासाहेब थोरातांच्या हातात ही सूत्र का दिली, तर ही चर्चेची सूत्र आहे. कारण एखाद्या माणसाच्याबद्दल उगीच एखाद्या पक्षानं वादविवाद निर्माण केला असेल आणि अमका असेल तर मी येणार नाही असं म्हणून त्यांना निमित्त नको, पळून जायला निमित्त नको किंवा युती तोडायला किंवा आघाडी तोडायला निमित्त नको किंवा मग उद्या कोणाच्या तरी डोक्यावरती खापर फोडायला निमित्त नको. म्हणून बाबा ठीक आहे, मग आम्ही आमचा माणूस असं करतो, याला थोडं बाजूला ठेवतो आणि दुसरा माणूस तुम्हाला चर्चेसाठी देतो असं म्हणून बाळासाहेब थोरातांचं नाव एक मध्यम मार्गी म्हणून आलेलं आहे. याचा अर्थ नाना पटोलेंच्या हातातली सूत्र काही गेलेली नाही आहेत, नाना पटोलेंच्या हातातली सूत्र जाणारही नाही आहेत. उलट काँग्रेस हायकमांड नाना पटोलेंच्या नेतृत्वावरती निश्चितपणे समाधानी असणार. कारण असाच एक आक्रमक नेता, असाच एक धडाडीचा नेता, असाच एक घुटणे टेकून आपले निर्णय करून घेणारा नेता काँग्रेसला हवा होता. तरुण नेता काँग्रेसला हवा होता, प्रामाणिक नेता काँग्रेसला हवा होता आणि तो नाना पटोलेंच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यामुळे असा नेता काँग्रेस गमावणार नाही, गमावण्याची चूक कधीही करणार नाही, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. आता मुख्य मुद्दा असा आहे की ज्या जागांच्याबद्दल काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद आहे त्या जागा आपण बघूया. 12 जागा विदर्भातल्या आहेत. यामध्ये आरमोरी जागा ही आहे. खरं म्हणजे बघा, मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढाई जी होती ती 95 जागी होती. 95 जागी होती. 95 जागी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढाई होती सरळ. आणि 24 जागावरती काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा लढाईमध्ये काँग्रेसचे 24 आमदार निवडून आले होते. तुम्ही विचार करा, याचा अर्थ काय की 24 काँग्रेसचे निवडून आलेले आमदार आणि 95 जागा ह्या ज्या भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढाई होती. त्या ठिकाणी शिवसेनेचं काहीही अस्तित्व नव्हतं, कारण ते बीजेपीच्या सोबत होते. याचाच अर्थ असा की ह्या 95 + 24 जागा म्हणजे 119 जागांचा क्लेम काँग्रेसचा तसाही इमानदारीने जर विचार केला तर तो 100% क्लेम आहे. याबद्दल वाद नाही, याबद्दल वाद नाही, वाद घालण्याचं कारण नाही. पण तरीसुद्धा ते कमी जास्त 1-2 जागा 2-4 जागा कमी जास्त होऊ शकतात. पण महत्त्वाची मग आता किती जागा मिळणार जर समजा झाल्या तर असा अंदाज आहे की 105 ते 110 जागा, साधारणतः 110 जागा काँग्रेसकडे जाऊ शकतात, 90 ते 95 जागा शिवसेनेला जाऊ शकतात आणि 75 ते 80 जागा राष्ट्रवादीला जाऊ शकतात. याच्यामध्येच त्यांचे जे सहकारी आहेत जसं शेतकरी कामगार पक्ष आहे, कम्युनिस्ट पार्टी आहे किंवा समाजवादी पार्टी आहे, यांनासुद्धा 3-4 2-3 अशा जागा करून 7-8 जागा यांना दिल्या जाऊ शकतात आणि अशा प्रकारे 288ची ही वाटणी पूर्ण होऊ शकते. महाविकास आघाडीमध्ये या बाबतीमध्ये फारसं काही होणार नाही. थोडा त्रास होईल, थोडा वेळ लागेल, काही जागांचा निर्णय अखेरच्या क्षणापर्यंत होईल, पण धुसफूस होऊन सुद्धा हा निर्णय म्हणजे एकत्र होईल आणि महाविकास आघाडी संयुक्तपणेच लढेल, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. आता 12 जागा ज्या आहेत त्या 12 जागांच्याबद्दल आपण बघूया. आरमोरी ही भाजपाकडे होती, म्हणजे आत्ताही आहे. विचार करा, म्हणजे तिथे काँग्रेसचा क्लेम आहे त्याच्या विरोधामध्ये. आरमोरी भाजपाकडे आहे, गडचिरोली भाजपाकडे आहे, गोंदिया जी जागा आहे ती अपक्ष आहे, पण तिथे आधी काँग्रेसचे आमदार होते. म्हणजे यावेळी अपक्ष आमदार आहे, पण ती जागा आधी काँग्रेसची होती आधीच्या निवडणुकीत. भंडाऱ्यामध्ये अपक्ष आहे, ते मला वाटते शिवसेनेचे होते भोंडेकर. चिमूरमध्ये भाजप आहे 15-20 वर्षापासून, चिमूरमध्ये भाजप आहे. बल्लारपूरमध्ये भाजप आहे मुनगंटीवार. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये प्रॉपर चंद्रपूरमध्ये आधी भाजपा होती, मागच्या वेळेस फक्त अपक्ष आहेत. रामटेकमध्ये सेना होती, शिवसेना होती आणि आता अपक्ष आहेत जे शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले आहेत, जयस्वाल ते आहेत.
आणि कामठी ही भाजपाकडेच होती अनेक वर्षापासून, आताही भाजपाकडे आहे. दक्षिण नागपूर ही भाजपाकडेच होती 15-20 वर्षापासून, ती आताही भाजपाकडेच आहे. अहेरी ही मात्र जागा राष्ट्रवादीकडे होती आणि भद्रावती जागा काँग्रेसकडे होती, भद्रावतीची किंवा वरोळ्याची जागा. म्हणजे आता बघा, एक भाजपाकडेच यातल्या जागा ज्या आहेत त्याच्यातली एकच जागा मला वाटते 1 किंवा 2 जागा या 12पैकी रामटेकची सोडली, रामटेकची शिवसेनेकडे होती आणि एक भंडाऱ्याची वगैरे असेल तर ते अपक्ष होते आधी, पण म्हणजे शिवसेनेकडे तशी नव्हतीच. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. भद्रावतीला मात्र एकदा आमदार होते शिवसेनेचे, नंतर ते काँग्रेसकडे आले बाळू धानोरकर, आणि आता त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आहेत. म्हणजे तात्पर्य असं आहे, मला हे सांगायचं असं आहे, या 12 जागांपैकी एकंदरीत आधीचा रेकॉर्ड पाहिला तर आणि आताचा निकालही पाहिला तर लोकसभेचा, या मॅक्सिमम जागी 12पैकी किमान 10 जागी काँग्रेस वर्सेस भाजपा अशीच लढाई होऊ शकते. कारण त्या ठिकाणी शिवसेना नव्हतीच ना, भाजपाच्या सोबत शिवसेना असल्यामुळे जिथे भाजपाचा होता तिथे शिवसेनेचा कॅन्डिडेट नव्हता. याचाच अर्थ ह्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेस वर्सेस भाजपा अशाच जागा आहेत आणि त्यामुळे त्यातल्या तसं पाहिलं तर 8-9 जागा तरी किमान काँग्रेसकडे जायला पाहिजे, पण तेवढ्या देणार नाहीत. कारण मग शिवसेनेचं अस्तित्व काय राहील? काही 1-2 जागा 2-3 जागा कदाचित हट्टामुळे त्या द्यायला पाहिजे शिवसेनेला. कारण असं आहे की यावेळेस काही झालं तरी महाविकास आघाडीचीच सत्ता आली पाहिजे, भाजपाच्या हातात सत्ता जाता कामा नये. काँग्रेसनं 2-3 जागावरती सॅक्रिफाईस होत असेल तर करावा, जरूर करावा, पण सत्ता जाता कामा नये. मात्र असं काही लोकांच्या मनामध्ये असा संशय आहे की ह्या जागा भाजपाच्या जागा वाढाव्या किंवा भाजपाला मदत व्हावी म्हणून शिवसेना कोंडी करते आहे का काँग्रेसची? कारण राष्ट्रवादीच्या जागेवर का होत नाही यांच्यामध्ये वाद? तो काँग्रेसच्या जागेवरती का होतो आहे? काँग्रेसच्या जागेवरतीच यांचा हट्ट का आहे? आणि उद्या हे जे काही स्टेटमेंट्स येतात, हे याला भेटले ते त्याला भेटले, त्यातलं किती तथ्य आहे किती खोटं आहे हे खरं आहे हे सांगता येणार नाही. पण गंमत अशी आहे की थोडासा संभ्रम शिवसेनेचे नेते मात्र निर्माण करत आहेत स्वतःच्या भूमिकेबद्दल. अर्थात तो संभ्रमच असावा, त्यामध्ये काही तथ्य नसावं असं आपण या क्षणी समजूया. मला असं वाटते की आज रात्रीपर्यंत ह्या जागा फायनल होतील, उद्या तर नक्कीच चित्र स्पष्ट होईल आणि महाविकास आघाडी निश्चितपणे सामोपचारानं आणि पूर्ण शक्तीनिशी लढेल आणि सत्तेवरती येईल असं वाटते. आपणही सारे त्या पद्धतीनं प्रयत्न करूया. छोट्या मोठ्या नाराज्या, छोट्या मोठ्या जे काही रुसवे फुगे असतील ते बाजूला ठेवले पाहिजे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भल्यासाठी आपण एक आलं पाहिजे, जनतेनं एक आलं पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी विनंती करतो. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनाही ही चूक करणार नाही, डेफिनेटली मला माहिती आहे करणार नाहीत ते, आणि जर केली चूक तर ते त्यांना फार मोठ्या प्रमाणात ते भोगावं लागेल, त्यामुळेच ते चूक करणार नाही. आता काही परिस्थिती नाही, इलेक्शनच्या नंतर काय व्हायचं ते होऊ द्या, पण यावेळेस मात्र हे संयुक्तपणे लढतील याबद्दल संशय नाही अशी विनंती करतो, ठामपणे सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.